मित्र हो, आपण जो काही दृष्टांत बघतोय तो दृष्टांत दुरस्त मातेचा हा दृष्टांत आपण बघत असताना एक आहे की परमेश्वर आर्तदानी श्री चक्रधर स्वामी ज्याला तळमळ आहे त्याला ज्ञान देतात असं म्हटलेलं आहे. एक माता आपल्याला बाळाला झोपवून दळण दळायला जाते, त्यावेळी तिला पान्हा येतो आणि ती जाणते की मूल भुकिल्ले असेल, मग ती येऊन त्याला स्तनपान देते. त्याप्रमाणे परमेश्वर एका ठिकाणी असतात आणि त्यांची आराधना करणारा भक्त दुसरीकडे असतो, पण त्याची आर्तता आराधना आणि भक्ती दुसरीकडे असते. पण त्या भक्ताची आर्तता तळमळ परमेश्वर स्वतः मातेसारखी पुरवतात आणि कोणाकडून तर ती पुरवतात असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी मी काही गोष्टीमुळं तो व्हिडिओ माझा झालेला नाही, पण मी पुन्हा एकदा तो व्हिडिओ करून तुमच्यासमोर देतोय की ज्याला खरोखर आर्त तळमळ आहे, आर्त तळमळ असणाराच माणूस किंवा आर्त तळमळ असणारीच व्यक्ती काहीतरी निर्माण करू शकते. आणि खरोखर परमेश्वर एका ठिकाणी असतो आणि त्याची आराधना करणारा भक्त दुसरीकडे असतो, पण तो भक्त त्या परमात्म्याची आराधना करत असतो हे त्या परमेश्वराला कळत असतं, कारण त्या परमेश्वराचीच तुम्ही आराधना करत असता. शेवटी तो परमेश्वरच असतो. आणि मग तो परमेश्वर काय करत असतो तर तुम्हाला संकटातून वाचवत असतो. तुमची मातेसारखी जी तळमळ आहे ती तळमळ मातेसारखी पुरवतात किंवा कोणाकडून तर ती पुरवून घेत असतो. तुमची जी तळमळ याचा अर्थ काहीतरी मागणी ज्याला आपण म्हणतो, ती मागणी किंवा एखादी गोष्ट तुम्हाला हवी असते ती त्यातून तुम्हाला मिळत असते. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की आर्तता तळमळ असणारा माणूस दूर असला तरी त्याच्या जिज्ञासेमुळे अवतारी पुरुष त्याची तळमळ पूर्ण करतात. तशी तळमळ विद्यार्थी दशेत असावी लागते. तळमळीतूनच काहीतरी चांगल्या गोष्टी निर्माण होतात. कारण पुढचा जो दृष्टांत आपण बघतो फुटाणेकरांचा, तर जीवापासून पुरुषी उठी तयाचे नेणं कोणी सिद्धी. जो मनापासून एखाद्या कार्यसिद्धीला प्रवृत्त होतो त्याचेच कार्य आपोआप सिद्धीला जाते. म्हणजेच तळमळ नावाची गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. कारण एक फुटाणे करणारा फुटाणेकार असतो, तो चण्यांना ओले करत असतो. चणे भिजल्यावर वाळूत घालतो, परत अनेक प्रकारच्या वाळूत घालतो. त्यामुळे चण्यांना कच्चेपणा आणि कठीणत्व दोष जाऊन स्वच्छता आणि मृदुत्व येत असतं. तर या ठिकाणी काय होतं की कोणतीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीला प्रक्रियेतून जावं लागतं. आणि मग मी मगाशी सांगितलं की दगडाला टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, किंवा टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही असं आपण म्हणतो. हे खरं आणि सत्य आहे. कारण तुमचा जन्म होतो त्यावेळी तो तुम्ही अचानकपणे आभाळातनं पडत नाही. आपल्याकडे म्हण आहे की बेडूक आभाळातनं पडतो. आभाळातनं काहीच पडत नाही, फक्त पाऊस आणि गारा पडतात एवढंच होतं, बाकी काही पडत नाही. सगळं या जमिनीवरती असतं. आणि ज्यावेळी त्या पाऊस पडतो त्यावेळी आल्हाददायक वातावरण होतं, त्यावेळी बेडकं मातीत लपलेली असतात ती वर येतात, बाकी काय होत नाही. म्हणून त्यांचा रंग पिवळा असतो. बाहेर आल्यावर ती हिरवे किंवा काळे बनतात, हे तुम्हाला माहीत आहे. तसं या ठिकाणी तुम्हाला तुमचा जन्म असा आपसूक झालेला नाही. त्या पाठीमागं तुमच्या आईवडिलांचं योगदान आणि कष्ट फार महत्त्वाचं आहे. तर ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे की मला जन्म देऊन त्यांनी लहानाचा मोठा केला, मी इथंपर्यंत आलो. हे ज्यावेळी ज्यांच्या लक्षात येईल तोच विद्यार्थी किंवा तोच मनुष्य
आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. नाहीतर माझा बाप नोकर आहे, घरातली सांपत्तिक स्थिती चांगली आहे आणि मला काही करायची गरजच नाही म्हणणारे कधीच चांगलं काही निर्माण करू शकत नाही. फास्ट जीवन जगतात, पण एक दिवस त्या पिढीला असा येतो की मग अन्नाची दादात पडते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येईल. त्या पद्धतीनं चणे भिजल्यानंतर त्यांना एका वाळूत घालतो, दुसऱ्या वाळूत घालतो आणि मग त्याचा हिरवटवा आणि कठीणत्व गेलं की मग सुंदर असे चणे टरफले वगैरे जातात. कुं कंचुक कवत टरफल होय असं म्हटलंय. म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडं ज्ञान नसतं किंवा काही तुमच्याकडं भ्रम असतात किंवा काही अंधश्रद्धा असतात किंवा काही तुमच्या मनात हे मला जमणारच नाही असं असतं, पण पाण्यात पडल्यानंतर तुम्ही हातपाय हलवले तर तुम्ही बुडणार नाही, पण हातपाय नाही हलवले तर तुम्ही नक्कीच बुडून मराल. म्हणून ज्यावेळी तुम्ही ज्ञान घेत असताय त्यावेळेला सरावानं काय होतं की तुमचं मन जे कलुषित झालेलं असतं ते मन कलुषित झालेले जे असते ते मुळं तुमच्या मनावरून निघून जातात आणि मग तुम्ही म्हणता नाही, मी आता हे ज्ञान घेऊ शकतो, हे ज्ञान पेलवू शकतो, मी 10वीचा बोर्ड करू शकतो, 12वीचा बोर्ड करू शकतो. हे ज्ञान कधी येतं तुमच्याकडं? तर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनातल्या काही गोष्टी करायला मन निर्मळ करतायत त्यावेळेला ते होत असतं. नाही, मी आता हे करणार आहे आणि हे केलं. एमपीएससीचं तसंच आहे. एमपीएससीचा तुम्ही अभ्यास करत असताना जेवढा एमपीएससीला लागतो तेवढा जर इकडे अभ्यास केला तर सहज तुम्हाला नोकऱ्या मिळून जातील. आपण कायमस्वरूपी एमपीएससी म्हणतो. ही मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात आणि शाळेची मुलं एखादा तासभर अभ्यास करतात, मार्क मिळून जातात. तसं जर तुम्ही या ठिकाणी एमपीएससी केला तर तुम्ही नेट सेट व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करता त्याच वेळेला त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होतं. ध्यास पाहिजे, तळमळ पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे की त्याचप्रमाणे अवतारी पुरुषापासून अपरोक्ष सामान्य ज्ञान विशेष ज्ञान मिळाल्यामुळे मनुष्य चांगल्या योग्यतेचा बनतो. अनेक प्रकारची कर्मे करून जीव कठीण झालेला असतो तेव्हा त्याला दोष कमी होतात, तेव्हा ज्ञान प्राप्तीसाठी तो सक्षम बनतो. कारण तुम्ही ज्ञान प्राप्तीसाठी लहान मूल ज्यावेळी पहिलीला येतं त्यावेळी त्याला काही कळत नाही. 8वी 9वी 10वीपर्यंत सुद्धा तो हे करतो, पण ज्या वेळेला 10वी नंतर तो पुढे जातो त्यावेळेला खऱ्या त्याच्या दिशा आयुष्याच्या ठरत असतात आणि तिथून ठरवायच्या असतात. त्यावेळी त्याला कळालं पाहिजे की मी कोणत्या दिशेला जावं आणि मला कोणती दिशा योग्य वाटते. आणि मग फुटाणेकरांच्या दृष्टीने त्या काळातही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालायचे आणि उपजीविका केली जायची. या व्यवसायातून अचूक प्रबोधन असे होते की योग्य ज्ञान जेव्हा शब्दाने होते तेव्हा आपल्याला असणारे ज्ञान अज्ञान दूर होते. म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडे गुरु तुम्हाला शिक्षण देत असतात त्यावेळी अचूक शब्दांची फेक तुमच्यासमोर केली असते. का कुठल्या कॉलेजमध्ये असं आहे का की उद्या तलवारी घेऊन या, कोयते घेऊन या, चाकू घेऊन या आणि मग एक आपण प्रतिकृती दाखवूया आणि त्याला कसं मारायचं हे आपण शिकूया. हे भारतामध्ये होत नाही. ते पाकिस्तानामध्ये काही अतिरेक आहेत ते त्यांना शिकवतात. म्हणजे ते व्हिडिओ आपण व्हॉट्सअपवर बघतो ना, त्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं. आता तिथंही होतं का नाही माहीत नाही की काय होतं, पण तुम्हाला सांगेन की या पद्धतीनं या गोष्टी होत असतात. आणि योग्य ज्ञान जेव्हा शब्दाने होतं तेव्हा आपल्याला असणारं अज्ञान दूर होतं. कारण कुठल्याही गोष्टी ह्या शब्दांनीच दूर होत असतात, कृतीनी होतात. तर तुम्ही तुमच्याकडं जे काही एखादी गोष्ट तुम्ही अडून बसलाय तर अडून बसलेला तुम्हाला अमकामकं कर चांगलं होईल, तमकं तमकं जे पुढचं सांगत असतो ना त्याचं ऐकून घेण्याची मानसिकता आपण कायमस्वरूपी ठेवली पाहिजे. मग जे तुम्हाला योग्य वाटतं ते त्यानंतर करायचं. आणि म्हणून या ठिकाणी
पुढचं कसं आहे की दोष निवारण झाल्याशिवाय मनुष्य चांगल्या योग्यतेचा होत नाही. कारण जेव्हा ज्ञान मिळतं त्यावेळेला शब्दाने ज्ञान मिळतं त्यावेळी तुमच्याकडे असणारं अज्ञान दूर झालं तर मळकर्मे निर्वर्तल्या विना जीव कृपेशी पात्र नव्हे. म्हणजेच दोष निवारण झाल्याशिवाय मनुष्य चांगल्या योग्यतेचा होत नाही. हे गुळहरियाच्या दृष्टांतामध्ये बघितलं. फुटाण्याकाराच्यामध्ये फुटाणे तयार करत असताना ते ओले करतात, त्याला वाळवत घालतात, परत त्याच्यावरती प्रक्रिया वेगवेगळ्या वाळूत होते आणि मग तो फुटाणे तयार करतो, विक्रीसाठी तयार करतो. तसं गुळ तयार करणारा गुळव्या जो असतो तो सुद्धा तो ऊसाचा रस काढतो, त्या कायलीत घालतो, कायलीला जाळ लावतो, त्यातली मळी जी असते ती मळी त्या पात्रानं काढतो आणि मग तो सुंदर गुळ तयार होतो. तो सुंदर गुळ एका पात्रात घालतो आणि तो एका साच्यात घालतो आणि मग त्याचे रवे बनवतो आणि मग ते रवे दुसरीकडे न्यायला पात्र असतात. तसं माणसाचं सुद्धा तसं आहे. त्याप्रमाणे परमेश्वर मनुष्याची असणारी वाईट कर्मे कमी करून त्यात योग्यतेचे करतात. याचा अर्थ परमेश्वरच नाही, शिक्षक सुद्धा तेच करतात. तुम्ही बालवाडीपासून शेंबूड काढण्यापासून ती दाई काम करत असते. यात सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे? दाईचं कर्तव्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. हागलं मुतलं काढणं आणि शेंबूड काढणं काम ही दाई करत असते अंगणवाडीमध्ये KG1 KG2ला. आणि आमच्यासारखी माणसं त्यांनी जी काही इकडे गोळ्यांना आकार देऊन पाठवला त्यांना त्यांच्या याच्यामध्ये ज्ञान भरण्याचं आम्ही काम करतो. त्यांनी ज्ञान भरलेलं असतं पण अंतिम ज्ञान ज्याला अंतिम हात फिरवण्याचं काम जे आहे ते आम्ही करत असतो मित्र हो. आणि म्हणून तुम्हाला घडवण्या पाठीमागं अनेकांचं योगदान आहे. अनेक त्या पाठीमागं गोष्टी घडत असतात पण ते तुमच्या स्मरणात असेल तर तुम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून एक आहे की गुळ तयार होत असताना ज्याला अनेक कृतीतून जावं लागतं त्याप्रमाणे ज्ञान घेत असताना अनेक कठीण परिश्रमातून विद्यार्थ्याला साधकाला जावं लागतं. आपले दोष बाहेर काढून जसा गुळहरियाने मळी काढून योग्य त्याचा गुळ बनवला तसंच हा गुरु किंवा शिक्षक किंवा जे काही असतात ते तुम्हाला बनवत असतात. फक्त तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं वागलं पाहिजे, केलं पाहिजे. जर तुम्ही केला तरच तुम्ही योग्य पात्रतेला जाल असं इथं त्यांनी सांगितलं आहे. पुढचा जो आहे तो दृष्टांत हिरे खाणेचा. ओकटे करीतासी कवनी गोमटे न पवे, गोमटे करीतासा कवनी ओकटे न पावे. वाईट प्रवृत्ती असल्यास चांगले प्राप्त होत नाही, चांगले करणाऱ्याला वाईट प्राप्त होत नाही. म्हणजे जो कायमस्वरूपी वाईट मनात असतं त्याचं चांगलं कधी होत नाही. ज्याच्याकडं चांगलं पण आहे त्याचं कधी वाईट होत नाही. कारण या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कवनी एको हिरियाचे खाणी खनिती, खनता खनता खांबा राखती, ओदरे तेथे मध्ये टेका सुती. ओदरेमध्ये ढासळणे. तर तयाशी षटकोनी हिरा सापडे, एकाशी हिरेकणी सापडे, एकू न सुद्धा रिगे निघे, एकावरी दरड पडे. काही लोक हिऱ्याची खाण खोदत असतात. खोदता खोदता खांब ठेवतात, रचल्या ठिकाणी टेकू लावतात. एखाद्याला षटकोनी हिरा सापडतो, कुणाला हिरकणी सापडतं तर काही जण रिकाम्या हाताने परत जातात, कुणी दरड कोसरून गतप्राण होतात. तैसे परमेश्वर सन्निधानी असता एक मोक्ष होय, एकी देह विद्या होय, तथा संत फळे होती, एका सृष्टीशून्य होय, एक नित्य नरक होती. या प्रमाणे परमेश्वर ज्यांच्या त्याच्या कर्मानुसार त्याला फळ देत असतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय की मागापासून एक 2-3 ज्या दृष्टांत बघितले त्यामध्ये तुम्ही तुमचं मन निर्मळ ठेवून चांगली कर्म करत राहायचं. एखादा शिक्षक असतो, तो शिक्षक शाळेमध्ये दारू जर पिऊन गेला तर त्याचंच कर्म चांगलं नसेल तर तो दुसऱ्याला काय देऊ शकणार आहे. किंवा समाजामध्ये तो वावरत असताना जर दारू पित असेल तर त्याची मानसिकता बिघडलेलीच असणार आहे. कारण त्याला जे व्यसन असतं ते त्या व्यसनाच्या नादात तो या विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे किंवा त्याच्याकडे नवीन ज्ञान असं काय असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं मन निर्मळ असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचं मन जर निर्मळ असेल तरच तुम्ही काहीतरी चांगलं देऊ शकाल. आणि आता तुमच्याकडून अपेक्षा करणं
म्हणजे फार आपण काहीतरी वेगळं करतोय असं आहे. कारण तुमच्या कर्मानुसार तुम्हाला त्या कर्माची फळं मिळत असतात. तुमच्या मनात जे काही चांगलं जर असेल तर चांगलं घडत असतं. तुमचं मनच जर कलुषित असेल तर तुमच्याकडून चांगल्या गोष्टी होण्याच्या अपेक्षा अजिबात नसतात. आणि म्हणून याप्रमाणे परमेश्वर त्याच्या कर्मानुसार त्याला फळ देत असतो. आपल्याकडे एक गाणं एक आहे, जैसा कर्म करेगा वैसा फल देता है भगवान, एक हे गीता का ज्ञान. एक आपण ज्यावेळी ते गाणं ऐकतो त्यावेळी ते गाणं अगदी तंतोतंत सांगितलं आहे. कर्मयोग ज्ञानेश्वरीचा बघा, आणि त्या कर्मयोगामध्ये तुम्ही जर वाचायला गेलात तर तुम्ही जे काही कर्म केलंय त्या कर्माची तुम्हाला फळं आपोआप मिळत असतात. आणि त्यामुळे प्रत्येक जीव हा अविद्येने ग्रासलेला असतो. त्यामुळे ते स्वतः काही जाणू शकत नाही. अविद्या याचा अर्थ अडाणीपणा. मी हे पिणं योग्य आहे का, मी गुटखा खाणं योग्य आहे का, मी तंबाखू खाणं योग्य आहे का, किंवा मी तामसी प्रवृत्तीनं वागणं योग्य आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करायला हवा. जर तुम्हाला असा विचार करता येत नसेल तर तुमच्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करणं अयोग्य आहे. आणि म्हणून तुमच्याकडे जी अविद्या आहे, अविद्याचा अर्थ अज्ञान, तर त्या अज्ञानामुळे तो स्वतःला काही समजू शकत नाही. त्याला योग्य ज्ञान करून दिले तरच तो जाणणार. हिरा हा मौल्यवान आहे हे सर्वांना माहीत आहे, पण तो सर्वांनाच मिळवता येईल असे नाही. हिरा हा मौल्यवान आहे, तो सर्वांनाच मिळवता येत नाही. कारण या ठिकाणी बघा की परमेश्वराची भक्ती करणारे सगळेच करतात, पण आर्तता जी असते, तळमळ जी असते, या तळमळीपोटी केलेली भक्ती जी असते त्यालाच परमेश्वर पावतो. नाहीतर तुकारामाने म्हटलंय, भगवे तरी श्वान काय वेश त्याचा. कुत्र्याला भगवी वस्त्र घातल्यानंतर त्याचा साधू होत नाही. ते साधुत्व तुमच्या मनामध्ये, अंतरंगामध्ये, नसानसामध्ये भिनलेलं असावं लागतं. ते जर साधुत्व तुमच्याकडे नसेल तरी तुमच्याकडं भगवी वस्त्राने अंगाला दंडन मंडन खंडन करून काय उपयोग नसतो. या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात असल्या पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे सर्वांनाच माहीत आहे, तो सर्वांनाच मिळवता येईल असे नाही. त्यासाठी तितके प्रयत्न अपेक्षित आहेत. हिरेखाणीच्या दृष्टांताप्रमाणे कोण ज्ञान साधनेला पात्र होतात, तर कोणी यथाशक्ती ज्ञान मिळवतात, आणि जे द्वेष करतात ते स्वतःच्या हाताने दुःख ओढवून घेतात. तर हे त्यांच्या त्यांच्या कर्मानं त्यांना ते मिळत असतं मित्र हो. आणि म्हणून तुम्ही जर आर्तता, तळमळ आणि मन जर शुद्ध केला तर सगळ्या गोष्टी मिळतील असं आपण जाणून घेऊया. आणि इथं आज आपण थांबूया. धन्यवाद.